मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बुलढाणा तो कुठला मतदारसंघ मासरूळ लक्षात म्हणजे सवय व्हायची मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधले सर्व मान्यवर कार्यकर्ते मान्यवर आजी पदाधिकारी या संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक त्याचबरोबर उपस्थित वडीलधारी माता भगिनी उपस्थित सर्व संस्थेचे सभासद पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्र खरं तर आपण सगळेजण आज देशाचा 79वा स्वतंत्रता दिन अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला। आपल्याला सगळ्यांना या स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुनील भाऊंना सुद्धा ही जी संस्था त्यांनी आज ज्या पतसंस्थेचा आज शुभारंभ आपण सगळेजण करतोय या पतसंस्थेच्या एकूण भावी वाटचालीला सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर म्हणजे चांडक साहेब मी मगाशीच म्हणलं की आम्ही तिघांनी काही कुणी बोलण्याची गरज नाही, एकटे चांडक साहेब जो बोलले बस म्हणजे याच्यापेक्षा मार्गदर्शन अजून काय सकारात्मक पतसंस्थांमधलं असू शकतं म्हणून म्हणलं आपण बोलायला नको, आपण त्यांनाच बोलू द्या। कारण जो बुलढाणा आपला जिल्हा आहे ज्याला ऐतिहासिक परंपरा आहे म्हणजे मातृतीर्थ जिल्हा म्हणलं जातं। श्री गजानन महाराजांचं शेगाव आपल्या जिल्ह्यामध्ये, जागतिक कीर्तीचं वारसास्थळ लोणार आपल्या जिल्ह्यामध्ये, माँ जिजाऊंचा जन्म हा या जिल्ह्यामध्ये झाला आणि या जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशभर त्या ठिकाणी आहे। आणि अशा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीनं कितीचा टर्नओव्हर येतो? 25,000 कोटीचा संमिश्र व्यवसाय, बरोबर ना? आज या पतसंस्थेचा आहे म्हणजे विचार करा, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा बुलढाणा अर्बनच्या शाखा आहे, ही वस्तुस्थिती। म्हणजे आदर्श घ्यायला तुम्हाला बाहेर कुठंच जायचं नाही सुनील भाऊ, आदर्श शेजारी बसला की जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणचे असणारे काही 2-3 इच्छुक आहेत त्यांच्या संस्थेत म्हणून मी पण म्हणलं आपणही काढू, पण मला ते लक्षात आलं तुम्ही ते चेष्टेनं मस्करीनं म्हणला, खरी प्रेरणा तुम्हाला तुमच्या वडिलांच्याकडून तुमच्या कुटुंबियांच्याकडून आलेली आहे। कारण तुमच्या कुटुंबाला एक सामाजिक राजकीय वारसा आहे। तुमचे आजोबा गावचे सरपंच होते, तुमचे वडील सुरुवातीला मिलिटरीत जरूर होते, परंतु मिलिटरी त्या गावचे तुमच्या काय तराड खेड, मी सुरुवातीला कराड खेड मला वाटतं कराड आमच्याकडे, तर तराड खेडचे वडील तुमचे सरपंच झाले आणि सरपंच असताना शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले, म्हणजे तुमच्या वडिलांचे सहकारी, त्यांच्या सोबत राज्यभर त्यांनी या शेतकरी संघटनाच्या माध्यमातून आंदोलन या राज्यामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला। त्यामुळं तुमच्या कुटुंबाला तुमचे वडील सरपंच होते, तुमच्या आई 68 पासून
ते 10 वर्षापूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा 2009 ते 14 हे तुम्ही तुमच्या गावचे सरपंच राहिलाय. म्हणजे तुमच्या कुटुंबाविषयी तुमच्या कुटुंबाच्या वर असणारा लोकांचा विश्वास, त्या गावचा विश्वास हे लक्षात आणून देतं की एक अतिशय नेक आणि प्रामाणिक समाजाकरता धडपडणारं कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबाची ओळख निश्चितपणाने सर्व